स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 27 एप्रिल 2021 यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो. बघा, या अगोदर आपण 26 एप्रिल 2021 या तारखेचा व्हिडिओ पाहिला आहे, ज्यामध्ये मी 26 तारखेला न्यूज डिस्कस केल्या. आज आपण त्या न्यूजला क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत. मग नंतर 27 एप्रिल 2021च्या न्यूज डिस्कस करूया. बघा, तुम्हाला हा सेशन डेली 8 वाजता सकाळी प्रोव्हाइड केला जातो, तर तुम्ही डेली 8 वाजता येऊन हा सेशन पाहू शकता. बघा, आजचा पहिला क्वेश्चन: कोणत्या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी योनो मोबाईल ॲप्सवर बँकेची नवीन खाते उघडण्याची सेवा सुरू केली? कोणत्या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी योनो मोबाईल ॲपवर बँकेची नवीन खाते उघडण्याची सेवा सुरू केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे SBIने. ठीक आहे, आपलं राईट आन्सर इथे SBI आहे. बघा, आता मी इथे ॲक्सिस बँक घेतलेला आहे. आता ॲक्सिस बँकवरून तुम्हाला काय आठवते? बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला वियर अँड पे हे कोणाचं आहे? हे ॲक्सिस बँकचं आहे. वियर अँड पे हे ॲक्सिस बँकचं आहे. नंतर पंजाब बँकने सुद्धा एक डिजिटल मोहीम सुरू केलेली होती, जिचं नाव PNB @ease हे या डिजिटल मोहिमेचं नाव होतं, जी मोहीम कोण सुरू केलेली आहे? पंजाब नॅशनल बँकने. नंतर बघा, HDFC बँक. नंतर काय आहे? HDFC बँक. आता HDFC बँकचं फुल फॉर्म काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. बघा, HDFC बँक काय आहे? HDFC बँकने काय सुरू केलेलं होतं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सुद्धा मी स्मार्ट अप उन्नती. काय सुरू केलेलं आहे? स्मार्ट अप उन्नती. ठीक आहे, स्मार्ट अप उन्नती हे कोणी सुरू केलं? HDFC बँकने. बघा, ॲक्सिस बँकने वियर अँड पे सुरू केलेलं आहे. पंजाब नॅशनल बँकने PNB @ease. HDFC बँकने काय सुरू केलेलं आहे? स्मार्ट अप उन्नती. आणि SBI बँकने म्हणजे भारतीय स्टेट बँक याने काय सुरू केलेलं आहे? ग्राहकांसाठी योनो ॲप्सवरून तुम्ही खातं उघडू शकता, ही सोय यांनी सुरू केलेली आहे. कोणी? SBI बँकने. नेक्स्ट बघा, जर तुम्ही या सेशनवर नवीन असाल तर या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनल जाऊन आपण व्हिडिओ पाहू शकता. बघा, आज मी तुम्हाला 12 वाजता सामान्य ज्ञान म्हणजेच गोवा राज्याचे जे काही स्टॅटिक GK आहे ते प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय नृत्य या गोष्टी डिस्कस करतो. जर तुम्हाला हा सेशन पाहायचा असेल तर आज दुपारी 12 वाजता मी हा सेशन सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. आपण आज दुपारी 12 वाजता हा सेशन पाहू शकता. नेक्स्ट बघा, आजचा दुसरा क्वेश्चन: कोणाला मलेरिया निर्मूलनावरील रिचिंग झिरो फोरम बैठकीचे अध्यक्ष बनविण्यात आले? कोणते? रिचिंग झिरो फोरम बैठकीचे अध्यक्ष बनविण्यात आले. तर इथे आपलं राईट आन्सर आहे डॉक्टर हर्षवर्धन. आता डॉक्टर हर्षवर्धन हे काय आहे? हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे ते? स्वास्थ्य व कुटुंब कल्याण लिहा इथे. स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्री आहे. ठीक आहे, स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहे? डॉक्टर हर्षवर्धन. नंतर बघा, नितीन राऊत हे महाराष्ट्र कॅबिनेटमधील मिनिस्टर आहे. जे काय पाहतात? ऊर्जा मंत्रालय पाहतात. ठीक आहे, जे ऊर्जा मंत्रालय पाहतात नितीन राऊत महाराष्ट्राचे. नंतर बघा, बाळासाहेब थोरात हे काय पाहतात? महसूल खाते पाहतात. महाराष्ट्र कॅबिनेटमधले आहे हे. आणि महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये काय पाहतात? महसूल खाते. नंतर बघा, छगन भुजबळ. नंतर कोण आलेलं आहे? छगन भुजबळ. यांच्याकडे काय आहे? यांच्याकडे
अन्न नागरी पुरवठा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक हक्क ग्राहक हक्क मंत्रालय हे कोणाकडे आहे? छगन भुजबळकडे, जे काय आहे महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक हक्क याचे. नेक्स्ट बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना देशाला समर्पित केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कोणती योजना समर्पित केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे स्वामित्व ही योजना समर्पित केली. बघा आता मिशन अर्थ यावरून तुम्हाला काय आठवते हे सांगितलेलं आहे मी. मिशन अर्थ ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली योजना आहे. मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली योजना कोणती आहे? मिशन अर्थ. नंतर बघा मिशन बुनियाद ही कोणाची आहे? ही दिल्ली गव्हर्नमेंटची योजना आहे. ही दिल्ली गव्हर्नमेंटची योजना आहे मिशन बुनियाद. नंतर बघा इंदिरा रसोई योजना ही राजस्थानची योजना आहे. ठीक आहे. बघा एक वेळा पुन्हा, मिशन अर्थ एमपीची, मिशन बुनियाद दिल्ली गव्हर्नमेंटने, इंदिरा रसोई योजना राजस्थान आणि स्वामित्व ही स्कीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पित केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? बघा काल मी तुम्हाला नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला डिस्कस सुद्धा केलेलं आहे की हे जे पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आणि सर्वात प्रथम हे पुरस्कार कोणी जिंकले. जर आपण ते ऐकण्यात तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता 26 एप्रिल 2021 या दिवसचा चालू घडामोडीचा. ठीक आहे. बघा आता इथे ऑप्शन, तर इथे आपलं राईट आन्सर आहे नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रुमाला सिंग सहगलला सन्मानित करण्यात आले नेल्सन मंडेला 2021 या पुरस्काराने. नंतर बघा इथे दुतीचंद, इथे कोण आलेला आहे? दुतीचंद आलेली आहे. दुतीचंदवरून तुम्हाला काय आठवते? दुतीचंदवरून बघा लिंक करा, एकामेकाला तुम्ही लिंक करत गेले तर तुम्हाला चालू घडामोडी हा विषय इझी वाटायला लागेल. काय वाटायला लागेल? इझी. बघा दुतीचंदबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली होती. दुतीचंदला व्हर्नी पुरस्कार देण्यात आलं. आता व्हर्नी पुरस्कार हे कोण दिलं आठवा? छत्तीसगड राज्याने. कोण दिलं आहे? छत्तीसगड राज्याने काय दिलं? व्हर्नी पुरस्कार दिला. कोणाला? दुतीचंदला. दुतीचंद ही कोण आहे? ही एक धावपटू आहे. ही कोण आहे? धावपटू. ठीक आहे. धावपटू आहे जी उडीसा राज्याला बिलॉंग करते. जी कोणाला बिलॉंग करते? उडीसा राज्याला. आता बघा इथे छत्तीसगड आलेला आहे. छत्तीसगड आठवा, तुम्हाला काय काय आठवते? छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहे? भूपेश बघेल. ठीक आहे. छत्तीसगडची राज्यपाल कोण आहे? अनुसुया उइके. नंतर बघा इथे कोण आलेला आहे? उडीसा. उडीसाचे मुख्यमंत्री आठवा नवीन पटनायक. कोण आहे? नवीन पटनायक. आणि राज्यपाल गणेशीलाल. ठीक आहे. गणेशीलाल. आणि उडीसावरून तुम्हाला आणखी काय आठवते? बघा मी इतक्यात काहीतरी सांगितलेलं आहे. उडीसाच्या भुवनेश्वरला काय होणार आहे? 2023चे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे वर्ल्ड कप होणार आहे 2023ला. कोणाचे? पुरुषांचे. कोणाचे होणार आहे? पुरुषांचे. ठीक आहे. हे आठवण करू शकता उडीसावरून. नंतर बघा आता हे झालं पुरुषांचं FIH वर्ल्ड कप. तर याचप्रमाणे तुम्ही आणखी काय आठवण करू शकता? बघा HIF वर्ल्ड कप हा कोणाचा झाला? पुरुषांचा झालेला आहे. तर महिलांचा HIF वर्ल्ड कप हा कधी होणार आहे? हा 2022ला होणार आहे. आणि याला होस्ट करणाऱ्या कंट्र्या कोणत्या आहे? स्पेन आणि नीदरलँड. या प्रकारे तुम्ही काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून एकामेकाला जर लिंक केलं तर तुम्हाला करंट अफेअर हा सब्जेक्ट इझी वाटायला लागेल. नेक्स्ट बघा काय आहे? शरद पगारे. नेक्स्ट काय आलेलं आहे? शरद पगारे यावरून तुम्हाला काय आठवते? बघा इतक्यात यांना कोणता तरी पुरस्कार देण्यात आला. शरद पगारे यांना इतक्यात कोणता तरी पुरस्कार देण्यात आला. आठवत असेल तर व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला यांना काय देण्यात आलेला आहे? व्यास सन्मान पुरस्कार. कोणाला? शरद पगारे यांना. व्यास सन्मान पुरस्कार हा यांना कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आलं?
पाटलीपुत्र की सामग्री, पाटलीपुत्र की सामग्री या पुस्तकासाठी यांना हा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला. नंतर बघा अरुंधती सुब्रमण्यम. कोण आहे? अरुंधती सुब्रमण्यम. अरुंधती सुब्रमण्यमला साहित्य अकादमी, साहित्य अकादमी काय आलेला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलं. आता यांना कोणत्या भाषेसाठी? यांना इंग्रजी भाषेसाठी हा सन्मान देण्यात आला. इंग्रजी भाषेसाठी हा सन्मान देण्यात आला. कोणाला? अरुंधती सुब्रमण्यमला. यांचं कोणत्या पुस्तकाला हा सन्मान प्राप्त झालेला आहे? हा व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर या पुस्तकासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला. कोणाला? अरुंधती सुब्रमण्यम यांना. नेक्स्ट बघा तुम्ही यावरून आणखी काय लिंक करू शकता. आता हे झालं इंग्लिशसाठी. तर मराठीसाठी कोणाला देण्यात आलं? मराठीसाठी नंदा खरे यांना देण्यात आलं. मराठी भाषेमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार नंदा खरे यांना देण्यात आला. कोणत्या पुस्तकासाठी? उद्या पुस्तकासाठी. कोणत्या पुस्तकासाठी? उद्या पुस्तकासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही हिंदी भाषेमध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आलं? अनामिकाला देण्यात आलं. ठीक आहे. कोणत्या पुस्तकासाठी? टोकरी में दिगांत की गाथा या पुस्तकासाठी. कोणत्या पुस्तकासाठी? टोकरी में दिगांत की गाथा या पुस्तकासाठी हा पुरस्कार यांना देण्यात आला. कोणाला? अनामिकाला. साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी भाषेसाठी. नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन हा 25 एप्रिलला साजरा केला जातो. हा कधी साजरा केला जातो? 25 एप्रिलला. बघा आता आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन सोबत आणखी एक दिन येतो याच तारखेला, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन येतो. प्रतिनिधी दिन. ठीक आहे. कोणत्या तारखेला? 25 तारखेला. सोबत मलेरिया दिन सुद्धा येतो 25 एप्रिलला. नंतर बघा इथे 22 एप्रिल आलेला आहे. इथे काय आलेलं आहे? 22 एप्रिल. तर 22 एप्रिलला मी तुम्हाला कोणता दिवस सांगितला होता? आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस हा कधी सांगितला होता मी तुम्हाला? 22 एप्रिलला. ठीक आहे. बघा इथे 23 एप्रिल आलेला आहे. इथे काय घेतलेला आहे मी ऑप्शन? 23 एप्रिल. तर 23 एप्रिलला आपण 3 दिवस पाहिले. कोणकोणते? एक जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन. जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन हा 23 एप्रिलला पाहिला. त्याचसोबत आपण इंग्रजी भाषा दिन सुद्धा पाहिलं. इंग्रजी भाषा दिन सुद्धा कधी पाहिला आपण? 23 एप्रिलला. त्यानंतर बघा आणखी आठवा स्पॅनिश भाषा दिन सुद्धा आपण याच तारखेला पाहिला 23 एप्रिलला. नंतर बघा जर तुम्हाला 23 एप्रिल आठवत असेल की इंग्रजी भाषांसाठी, स्पॅनिश भाषांसाठी हा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 20 एप्रिल हा दिवस चायना भाषेसाठी म्हणजे चीनी भाषेसाठी सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. कोणता? 20 एप्रिल. बघा इथे 24 एप्रिल. 24 एप्रिलवरून कोणता दिवस आठवतो तुम्हाला? हे मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा नक्की. बघा त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी कोणकोणते दिवस आठवतात? बघा काय काय घेतलेलं आहे आपण. 1 तारखेला कोणता दिवस पाहिला आपण? 1 तारखेला आपण कोणता दिवस पाहिला? उत्कल दिवस किंवा उडीसा दिवस. उत्कल दिवस किंवा उडीसा दिवस हा 1 तारखेला पाहिला. 2 तारखेला काय पाहिलं आपण? 2 तारखेला काय पाहिलं? बघा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन कोणाचं? मुलांचं. आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन मुलांचं. आणि जागतिक ऑटिझम जनजागृती दिन हा सुद्धा 2 एप्रिलला पाहिला. नंतर 3 एप्रिलला काय पाहिला आपण? आठवा. 3 एप्रिलला आपण आंतरराष्ट्रीय खदान दिन पाहिला. 3 एप्रिलला आपण आंतरराष्ट्रीय खदान दिन पाहिला. नंतर 4 एप्रिलला जागतिक भूसुरुंग दिन पाहिला. 4 एप्रिलला काय पाहिला आपण? जागतिक भूसुरुंग दिन. नंतर बघा 5 एप्रिलला आपण राष्ट्रीय सागर दिन पाहिला. नंतर आपण 6 तारखेला काय पाहिलं होतं? 6 तारखेला आंतरराष्ट्रीय शांतीस व विकासासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाहिला. शांतीस व विकासासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाहिला 6 एप्रिलला. नंतर बघा 7 एप्रिलला जन आरोग्य दिन पाहिला. 7 एप्रिलला काय पाहिला आपण? जन आरोग्य दिन. नंतर आपण 10 एप्रिलला पाहिला होता एक दिवस, आठवते का तुम्हाला? बघा होमोपॅथी दिन पाहिला होता आपण. कोणता? होमोपॅथी दिन. नंतर बघा 11 एप्रिल सुद्धा पाहिलेला आहे आपण. आता 11 एप्रिलवरून कोणता दिवस आठवतो? आठवा. प्रयास करा आठवायचं. बघा 11 एप्रिलचा मला तर दिवस आठवत नाही आहे, बट आपण एक दिवस पाहिलेला होता 11 एप्रिलला. ठीक आहे. याप्रमाणे जर तुम्ही याला आठवण करत गेले तर तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व दिवस आठवण होतील. याप्रमाणे तुम्ही रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला एप्रिल महिन्यातली जितकेही डेज आहेत ते सर्व माहीत होणार. आणि मी तुम्हाला एक PPT सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 1 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंतचे सर्व दिवस त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ती PDF, ती PPT जी आहे ती PPT मी तुम्हाला
23 एप्रिलला दाखवलेली होती. तर तुम्ही त्या व्हिडिओला पाहून तिथून त्या PPTचं स्क्रीनशॉट काढा आणि या पद्धतीने याला आठवायचा प्रयास करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आजची पहिली न्यूज बघा. जागतिक बौद्धिक संपदा दिन. जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक बौद्धिक संपदा दिन 26 एप्रिलला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 26 एप्रिलला. ठीक आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? 26 एप्रिलला. नंतर बघा, याला इंग्लिशमध्ये काय नाव आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेज. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेज सुद्धा म्हटल्या जाते याला इंग्लिशमध्ये. कोणाला? जागतिक बौद्धिक संपदा दिनाला. नेक्स्ट बघा, वी केअर, वी प्रिपेअर, वी प्रॉस्पर या संकल्पनेखाली UI केअर, UI प्रिपेअर, UI प्रॉपर या संकल्पनेखाली दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांचा संघ म्हणजेच असोसिएशन साऊथ ईस्ट ऑफ एशियन नेशन. ठीक आहे. बघा, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये आठवण करा याला काय म्हणतात, कारण तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारला जातो इंग्लिशमध्ये. यस म्हणजे काय होते, किंवा ई म्हणजे काय होते, किंवा ए म्हणजे काय होते, या प्रकारे तुम्हाला यावर क्वेश्चन केला जातो. एशियन साऊथ ईस्ट असोसिएशन ऑफ नेशन. ठीक आहे. एशियन साऊथ ईस्ट असोसिएशन ऑफ नेशन. आणि मराठीमध्ये याला काय म्हणतात? बघा, मराठीमध्ये दक्षिण पूर्व आशिया राज्यांचा संघ म्हणतात. यांची जी बैठक आहे ती कुठे झालेली आहे? जकार्ताला. कुठे संपन्न करण्यात आली? जकार्ताच्या इंडोनेशियाच्या जकार्ताला ही जी बैठक आहे ही संपन्न झाली, जिथे सचिवालय आहे कुणाचं? एशियनचं. जिथे सचिवालय आहे एशियनचं. ठीक आहे. आता बघा, एशियनवरून तुम्हाला काय काय आठवते? आठवायचा प्रयास करा. एशियनवरून तुम्हाला काय काय आठवते? बघा, एशियन जे आहे, एशियन. ठीक आहे. याची स्थापना 1967 साली झाली. याची स्थापना कधी झाली? 1967 साली. ठीक आहे. यामध्ये अगोदर 5 कंट्र्या होत्या. त्यानंतर 2005 साली यामध्ये किती कंट्र्या झालेल्या आहेत? 10. किती कंट्र्या झालेल्या आहेत? 10 कंट्र्या याच्या मेंबर आहे. कोणाच्या? एशियन संघाच्या. ठीक आहे. एशियन संघाच्या किती कंट्र्या मेंबर आहेत? 10. हा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर याची स्थापना कधी झाली? 1967ला. याचे मुख्यालय कुठे आहे? आत्ताच आपण पाहिलं, जकार्ता इंडोनेशियाला याचे मुख्यालय आहे. जकार्ता इंडोनेशियाला याचे काय आहे? मुख्यालय आहे. त्यानंतर बघा, आपण एशियन डे सुद्धा साजरा करतो. एशिया डे सुद्धा आपण साजरा करतो. तो आपण 8 ऑगस्टला साजरा करतो. कधी साजरा करतो? 8 ऑगस्टला एशिया डे सुद्धा आपण साजरा करतो. नंतर बघा, याचे जे जनरल सेक्रेटरी आहे त्यांचं नाव काय आहे? लिम जॅक होई हे यांचं नाव आहे. लिम जॅक होई हे सेक्रेटरी जनरल आहे एशियनचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI अंतर्गत चीनसोबत द्विपक्षीय वाणिज्य सहकार्य यंत्रणा स्थापित केलेल्या देशांची संख्या किती आहे? 22. हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट विचारला जाणार. BRI अंतर्गत चीनसोबत द्विपक्षीय वाणिज्य सहकार्य यंत्रणा स्थापित केलेल्या देशांची संख्या काय आहे? 22 आहे. ठीक आहे. आता बघा, इथे चीन आलेला आहे. चीनची राजधानी काय आहे? चीनची राजधानी बीजिंग आहे. चीनची राजधानी काय आहे? बीजिंग. चीनला जे चालन आहे, चालन कोणते चालतात? रेनमेन बी. आणि दुसरं या करन्सीला नाव काय आहे? युआन. ठीक आहे. युआन हे सुद्धा एक नाव आहे इथच्या करन्सीचं. रेनमेनबी आणि युआन हे इथे चालन चालतात. नंतर बीजिंग इथे कॅपिटल आहे. नंतर तुम्हाला प्रेसिडेंट जर आठवत असेल म्हणजेच राष्ट्रपती कोण आहे? चीनचे झी जिनपिंग. कोण आहे? झी जिनपिंग. नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले न्यायाधीश मनोहर एम शांतानगौदर यांचे निधन झाले. ठीक आहे. मोहन एम शांतानगौदर यांचे काय झालेले आहे? निधन. जे कोण होते? न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे. नेक्स्ट बघा, मणिपूर येथे
मांग कांगा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मणिपूर येथे मांग कांग या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मणिपूर येथे. आता मणिपूरवरून तुम्हाला काय काय आठवते, मणिपूरवरून तुम्हाला काय काय आठवते आठवण्याचा प्रयास करा. बघा, मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाल. मणिपूरची राजधानी इम्फाल आहे. इम्फाल, ठीक आहे. मणिपूरची राजधानी इम्फाल आहे. मणिपूरचे राज्यपाल कोण आहे? नजमा हेपतुल्ला हे कोण आहे? राज्यपाल आहे. कोणाचे? मणिपूरचे. मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहे? मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन कुमार हे मुख्यमंत्री आहे मणिपूर राज्याचे. जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला त्या दिवशी तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल जर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं तर. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या चॅनलचा उठाव होईल. आणि जर या चॅनलचा उठाव झाला तर मी तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी आणखी प्रोव्हाइड करेल. शक्यतो मी लाईव्ह क्लासेससुद्धा प्रोव्हाइड करेल. जर मॅक्झिमम लोकांनी हे मॅक्झिमम जे व्ह्यूज आहेत ते मला जर यायला लागले तर मी तुमच्यासाठी लाईव्ह क्लाससुद्धा अरेंज करेल, ज्यामध्ये आपण दर सॅटर्डेला काही ना काही, दर संडेला, दर सॅटर्डेला काही ना काही वेगवेगळे जे मॉक पेपर राहतात ते डिस्कस करू. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत काय करायची आहे? मॅक्झिमम शेअर करायचं आहे, जेणेकरून मॅक्झिमम मला व्ह्यूज येणार आणि मॅक्झिमम व्ह्यूज ज्या दिवशी आले त्या दिवशी मी तुम्हाला नक्की लाईव्ह क्लास प्रोव्हाइड करेल. थँक्यू.